नमस्कार, वुमेन्स 24 चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी सिनेमा देऊळ बंद 2चा ऐतिहासिक निर्णय. संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या मुलासाठी होणार डोनेट. एकही रुपया स्वतःकडे ठेवणार नाही. मराठी सिनेसृष्टीत सध्या एकाच चित्रपटाची वादळी चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देऊळ बंद 2. तब्बल 11 वर्षांनंतर आलेल्या या सिक्वेलने पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर यशाचा नवा इतिहास रचला आहे. पण यापेक्षाही अमरावतीच्या पत्रकार परिषदेत दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी घेतलेल्या एका ऐतिहासिक आणि अत्यंत भावनिक निर्णयामुळे सध्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचीच चर्चा सुरू आहे. 19 दिवसात 70 कोटीचा गल्ला. पहिल्या दिवशी 3.5 कोटीची धडाकेबाज ओपनिंग. केवळ 19 दिवसात 70 कोटीहून अधिक कमाईचा नवा विक्रम. सध्या स्थिती राज्यातील बहुतांश चित्रपटगृहामध्ये शो अजूनही हाऊसफुल सुरू आहे. स्वामी समर्थ, शेती आणि प्रेक्षकांचे प्रेम. अमरावतीत पत्रकाराशी बोलताना प्रवीण तरडे कमालीचे भावुक झाले होते. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांवर थेट निशाणा साधत त्यांनी मराठी माणसाची ताकद दाखवून दिली. मोठमोठ्या कंपन्या इथे फक्त पैसा कमवण्यासाठी येतात, पण जेव्हा एक मराठी माणूस चित्रपट बनवतो तेव्हा तो त्यात आपले हृदय ओततो, तो भावनिक असतो. आपल्या पाठीशी कोणतंही मोठं चॅनेल किंवा कॉर्पोरेट कंपनी नसतानाही प्रेक्षकांनी आपल्याला कोट्यावधीच्या घरात नेऊन ठेवलं, कारण हा सिनेमा लोकांच्या जीवावर मोठा झालाय. प्रेक्षकांचा स्वामी समर्थ आणि शेती या विषयावर अथांग प्रेम आहे आणि म्हणूनच हा चित्रपट लोकांच्या मनाला भिडला, असे प्रवीण तरडे यांनी स्पष्ट केले. नफ्याचा एकही रुपया स्वतःकडे ठेवणार नाही, विशेषतः विदर्भासाठी मोठी योजना. प्रवीण तरडे आणि निर्मात्यांनी पत्रकार परिषदेत घेतलेला निर्णय ऐकून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी जाहीर केले की या सुपरहिट चित्रपटातून मिळणारा संपूर्ण प्रॉफिट आम्ही डोनेट करणार आहोत. एकही रुपया आम्ही स्वतःकडे ठेवणार नाही. हा संपूर्ण पैसा गरीब शेतकऱ्यांच्या मुलामुलीच्या शिक्षणासाठी वापरला जाईल आणि विशेषतः अमरावती विदर्भ म्हणजे तुमच्या भागासाठी या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. आणि चित्रपट नक्की बघा. प्रवीण तरडेने प्रेक्षकांना सुद्धा आवाहन केले. चित्रपटाच्या यशानंतर प्रवीण तरडे यांनी केवळ एक कलाकार म्हणून नाही, तर समाजाचा एक भाग म्हणून प्रेक्षकांना अत्यंत शुद्ध आणि कडकडीचे आवाहन केले की हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर एक सामाजिक बांधिलकी आहे. तुम्ही विकत घेतलेल्या प्रत्येक तिकिटाचा पैसा थेट एका शेतकऱ्याच्या लेकराच्या भविष्यासाठी जाणार आहे. त्यामुळे मी महाराष्ट्रातील आणि विशेषतः अमरावतीच्या जनतेला आवाहन करतो की आपल्या संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा नक्की बघा आणि या पवित्र कार्यात आपले योगदान द्या. चित्रपटाची तगडी स्टारकास्ट आहे. लेखन व दिग्दर्शन प्रवीण विठ्ठल तरडे. निर्मिती वटवृक्ष एंटरटेनमेंट. निर्माते कैलास स्वानी, कुशल कोंडे, अनुप गोरे. प्रमुख कलाकार मोहन जोशी, स्नेहल तरडे, महेश मांजरेकर, प्रसाद ओक आणि इतर दिग्गज. थोडक्यात काय तर कॉर्पोरेट कंपन्यांशिवाय आणि कोणत्याही मोठ्या चॅनलशिवाय मराठी चित्रपट किती मोठा होऊ शकतो हे देऊळ बंद 2ने सिद्ध केले आहे. सिनेमा सुपरहिट झाला आहे. आता वेळ आहे आपण थिएटरमध्ये जाऊन या आणि क्रांतीचा भाग होण्याची. अशाच व्हायरल अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. तर तुम्ही देऊळ बंद 2च्या प्रमोशनसाठी फिरताय. मोठ्या प्रमाणात सिनेमाची कमाई झालेली आहे. शेतकऱ्यांसाठी ही कमाई तुम्ही डोनेट करताय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? काही नाही, ही स्वामी समर्थांचीच कृपा आहे असं मी मानतो. कारण सिनेमा ज्या पद्धतीनं उचलला गेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आहे, त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार. कारण कुठलाही मोठा चॅनेल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, लाखो करोडो रुपये नाहीत पब्लिसिटीला. असं नसतानाही सगळं सिनेमा 100 कोटीच्या जवळ चालला आहे. याला फक्त आणि फक्त मराठी सिनेमावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक कारणीभूत आहेत. आणि शेतकऱ्यांना ही सगळी जी नफा दिला जाणार आहे, त्यात माझ्यापेक्षा या निर्मात्यांचं कौतुक जास्त आहे, कैलास वाणी साहेबांचं, की त्यांना वाटलं हे सगळं द्यावं. मुळात ते खानदेशातले आहेत, म्हणून कदाचित खानदेशातल्या माणसाला वाटलं की स्वतः शेतकरी पण आहेत, शेतकऱ्यांचं दुःख याला मी मदत करावी.
पहिल्यांदाच असं घडत असेल मराठी सिनेमाच्या इतिहासात की एक निर्माता एवढा प्रॉफिट होऊ नये तो पुन्हा शेतकऱ्यांना किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देतोय. तुम्ही आता असं म्हटलंय तुम्ही आता असं म्हटलंय की आम्ही सगळीकडे जाऊन फिरतोय, सगळीकडे जाऊन स्वतः लोकांशी संवाद साधतोय. या भागामध्ये कोणी यायला तयार नसतं तरीही आम्ही या भागात येऊन प्रमोशन करतोय. खरंच विदर्भ अजूनही मागासलेला तुम्हाला वाटतो का? मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. नाही, मला ते तसं कळत नाहीये काय मागासलेलं किंवा त्याच्या डेफिनेशन काय असतात याच्यावर बोलण्या इतका मी मोठा पण नाहीये. विदर्भाला मागासलेलं वगैरे म्हणणं योग्य नाही, कारण खूप मोठा भाग आहे महाराष्ट्रातला आणि खूप मोठमोठ्या लोकांनी योगदान दिलेला भाग आहे. त्यामुळं महत्त्वाचं अंग आहे. सगळ्या महाराष्ट्राला संत्र्याची चव खाऊ घालणारा विदर्भ आहे. हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण विदर्भात जास्त आहे आणि तेच कमी व्हावं या हेतूनं काढलेला सिनेमा म्हणजे देऊळ बंद भाग 2 आहे. पण तरीही विदर्भामध्ये सिनेस्टार जे आहे ते येण्याचं प्रमाण कमी आहे. काय कारण असावं? मला काहीच माहित नाही, कारण मी स्वतः शेतकरी आहे. मी सिनेमावाला जरी असलो तरी शेतकरी आहे. मी माझं काम करतोय, मी गावागावात खेडेपाड्यात फिरतोय. त्यानं काय होईल की मराठी प्रेक्षक तयार होईल. आता मी तुमच्याकडे आलो तर तुम्हालाही बरं वाटणारच ना की बाबा एवढा सिनेमा ब्लॉकबस्टर झाल्यावरही माणूस अमरावतीत आला आहे, विदर्भात गेला आहे. तर अशा वेळी होतं काय, प्रेक्षक वाढतो. तुम्ही पत्रकार बंधू ज्यावेळी या बातम्या सर्वत्र देता त्यावेळी माणसांना काय वाटतं, चायला रावतो तरडे आपल्या अमरावतीत आला रे, आपल्या विदर्भात आला रे. त्यांना बरं वाटतं. कदाचित ते सिनेमा पाहायला जातात, आत्ता नाही गेले तर पुढचा कुणाचा तरी येईल तो पाहिला. त्याला तर घबाडकुंड नावाचा कुठला तरी मराठी सिनेमा येतोय अप्रतिम, त्या प्रीतम पाटीलचा, संदीप पाठक, देवदत्त नागेचा, कदाचित तो पाहायला जातील. मी इथं आल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढणार आहे. त्यामुळं कलाकारांनी विदर्भ, मराठवाडा, खानदेश इकडं फिरलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी दरवेळीच फिरतो. मी मुळशी पॅटर्नच्या वेळी पण आलो होतो, लक्षात घ्या. मुळशी पॅटर्नच्या वेळी मी फिरलो होतो. त्यामुळं मी माझं काम करतो. मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढेल.